भंडारा जिल्ह्यात एका गरीब शेतकऱ्याच्या हक्काच्या रस्त्यावर अवैध वहिवाट आणि पोलीस खात्यातील लोकांचा दबाव, कायद्याने न्याय मिळवूनही अन्याय चालूच आहे, असा आरोप भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील बळीराम गिर्रे पुंजे नामक शेतकऱ्यांनी केली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील तलाठी कार्यालय किटाडी हद्दीत गट क्रमांक 125 मौजा खेरी येथे बळीराम गिर्रे पुंजे या शेतकऱ्याची मालकी हक्काची शेती आहे। या शेतकऱ्याला आपल्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःच्या मालकीचा वहिवाट रस्ता आहे। मात्र शेजारील शेतकरी मंगेश भुते आणि सागर भुते हे दोघं भाऊ पोलीस खात्यात असल्याचा गैरवापर करून दबाव टाकून आणि मुजेरी करत या रस्त्याचा बेकायदेशीर वापर करीत आहेत। त्यांच्याकडे ना कोणतं कायदेशीर परवानगी पत्र आहे ना कोणता हक्क, तरीही रस्ता बळकावून वाहतूक केली जात आहे। बळीराम गिर्रे पुंजे यांनी कायदेशीर मार्गाने तहसीलदार, एसडीओ, कलेक्टर आणि अगदी कमिशनर पर्यंत पाठपुरावा केला आहे आणि सर्व निर्णय त्यांच्या बाजूने आलेत। परंतु दुर्दैव म्हणजे हे निर्णयही मंगेश आणि सागर भुते यांच्यासाठी केराची टोपली। पोलीस असल्याचा धाक दाखवत कायद्याला खुंटीला टांगून रस्त्याचा वापर सुरूच आहे। आता बळीराम गिर्रे पुंजे यांनी पोलीस खात्याच्या वर्दीत दडपशाही करणाऱ्या या दोघांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। या संदर्भात ग्रामपंचायत, महसूल विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने लक्ष घालण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। मी बळीराम तानुजी गिर्रे पुंजे, मुक्काम जेवनाळा, पोस्ट गुरडा, तहसील लाखनी, जिल्हा भंडारा, शेतकरी खैरी। माझ्या शेतामध्ये जाण्याचा जो मार्ग आहे या प्रकरणाबद्दल सागर भुते आणि इतर यांनी वाद निर्माण केला आणि 2011 पासून तहसीलदार साहेब, एसडीओ साहेब, कलेक्टर साहेब, कमिशनर साहेब यांच्याकडे प्रकरण दाखल केलं। त्यामध्ये सर्वांचेच ऑर्डर माझ्या बाजूने मिळाले आहेत। त्यामुळे त्यांनी त्या ऑर्डरचं पालन करून माझ्या शेतातून जाण्या येण्याचा मार्ग बंद करावा आणि झगडा भांडण होणार नाही याची दक्षता घ्यावी असं मला वाटते। यासाठी मी तंटामुक्ती समिती कवलेवाडा यांच्याकडे अर्ज सादर केला। त्यांनी पण तोच निर्णय दिलेला आहे की माननीय तहसीलदार साहेब लाखनी, एसडीओ साहेब साकोली, कलेक्टर साहेब भंडारा आणि कमिशनर साहेब नागपूर यांनी जे ऑर्डर दिलेलं आहे त्या ऑर्डरचं त्यांनीसुद्धा पालन करावं असं त्यांचंसुद्धा म्हणणं आहे। त्याप्रमाणे त्यांनी ह्या ऑर्डरचं पालन करून जाणं येणं बंद करावं। ज्यांनी जी सूचना दिलेली आहे आदेशामध्ये त्या मार्गाने त्यांनी आपली वहिवाट करावी। हे प्रकरण केवळ एका शेतकऱ्याचं नाही तर संपूर्ण शेतकरी वर्गाच्या हक्कांशी जोडलेलं आहे। कायदा सर्वांसाठी समान आहे, मग पोलीस खात्यातीलच लोक त्याचं उल्लंघन का करीत आहेत? शेतकऱ्याच्या या तक्रारींकडे प्रशासन लक्ष देऊन न्याय करेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे।